नमस्कार, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी 6:30 वाजता आहे ना एक ब्रेड आणि चहाचा नाश्ता केला आणि मस्तपैकी अशी तयार होऊन आहे ना मला मार्केटमध्ये जायचं होतं, थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून. आणि माझ्याबरोबर अंश आणि पप्पा येणार होते. स्वामिज्ञ आणि आई घरीच होत्या. स्वामिज्ञ झोपला होता आणि मी पटकन रेडी झाले आणि खाली गेले होते, कारण की मला येऊन आहे ना घरी मिसळ बनवायची होती. आणि मिसळची मी असं काही प्रिपरेशन केलं नव्हतं, मला घरी येऊन सर्व करायचं होतं. बाहेर जात असताना आमच्याकडे छान नाही ना सर्वांच्या मंदिर, तिकडे काहीतरी कार्यक्रम चालू होता. तर ना तिकडे मी थोडंसं शूट घेतलं होतं. मार्केटमध्ये गेल्यावरती एवढी काही गर्दी नव्हती, तर मला जे सामान घ्यायचं होतं ते मी पटपट घेतलं आणि रिटर्न घरी आली. घरी येऊन आहे ना मी चेंज वगैरे करून आहे ना सर्व चॉप करून घेतलं जे मला लागणार होतं साहित्य ते. आणि डायरेक्टली आहे ना मी व्हिडिओ स्टार्ट केला होता की मला मिसळ तुम्हाला मी दाखवू शकेल म्हणून की मी कशी बनवते. सगळेच बनवतात त्यामुळे. तर ह्यासाठी आहे ना मी मस्तपैकी कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टॅमॅटो, कोथिंबीर आणि हे वाटप आहे जे आम्ही घरी बनवतो ते सगळेच बनवतात. आणि ही मटकी. आता मी एका साईडला ना तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ह्या गरम केलेल्या तेलामध्ये ना मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते. आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ना चांगली वास येईपर्यंत परतून घेते. आणि ती परतून झाली ना की त्याच्यामध्ये ना मी कांदा ॲड करते. कांदा ॲड केल्याच्या नंतर ना त्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करते, कारण मिठामुळे आहे ना कांदा लवकर मऊ होतो आणि ते इझी पडतं. थोडंसं बारीक आणि मिडियम गॅस करून आहे ना तो कांदा मी म्हणजे परतून घेतला होता. आता मी तुम्हाला मगाशी जे वाटप बोलले ना ते वाटप कसं करते हे मी सांगते, म्हणजे आमच्या घरांमध्ये कसं करतात. त्याच्यामध्ये आम्ही कांदा, लसूण, अद्रक, खोबरं 2 प्रकारचं असतं, एक सुका आणि एक ओलं, आणि कोथिंबीर. कांदा वगैरे सर्व बाकीच्या वस्तू आहे ना भाजून घेतो चांगल्या तव्यावरती. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून आहे ना ते मस्तपैकी आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून आहे ना ते फ्रीजरमध्ये आहे ना ठेवतात. आणि फ्रीजरमध्ये ठेवलं की ते 4-5 दिवस आहे ना आरामात टिकतं, मग ते बरं पडतं ना यूज करायला आपल्याला. आता ह्यामध्ये ना मी टॅमॅटो ॲड करून झाला होता. आता टॅमॅटो ॲड केल्याच्या नंतर तो टॅमॅटो पण आहे ना मऊ होईपर्यंत आहे ना मी बारीक गॅस करून ठेवलेला, की तो टॅमॅटो चांगला मऊ झाला ना की तो दाताखाली येत नाही खाताना, म्हणजे छान एक चांगली टेस्ट लागते. आता ह्यामध्ये मी सुके मसाले काय काय घेतलेले सांगते. एक घरगुती मसाला आहे आमचा, मिसळ मसाला, आणि एक काश्मीरी लाल मिरची पावडर येते ती. आणि आता हे ना मी मटकीतलं सर्व पाणी ऑलरेडी आधीच काढून घेतलेलं होतं. थोड्या वेळ मटकी अशीच ठेवली होती की पाणी बाकीचं निघून जावं. तर ती मटकीने मी त्या सर्व परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये ॲड केली. आणि मटकी पण छान आहे ना परतून घेतली होती. मटकी जेवढी परतून घेऊ ना तेवढी ती खाण्यासाठी छान लागते, म्हणजे चव लागते त्या मिसळला. आता मी आज फक्त मिसळ आणि भातच केला होता आणि पाव होतं काय बाहेरूनच आणलं होतं. जास्त काय असं घरात काय बनवलं नव्हतं, पण तरी मला थोडंसं लेट झालेलं म्हणून मी पटपट आहे ना येऊन उरकून घेतलं होतं. आता हे जे सुके मसाले आहेत ना ते मी त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. आणि हे आहे ना हे पण चांगले आहे ना परतून घेणार आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. आता हे आहे ना चांगले परतून झाल्याच्या नंतर आहे ना ह्यामध्ये आहे ना मस्तपैकी आहे ना जे मी वाटप दाखवलं ना ते पण ॲड करायचं. आता ते वाटप पण आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि ते त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आहे ना मी बऱ्यापैकी तर आहे ना मी नॉर्मल पाणीच ओतते, गरम पाणी नाही ओतत, कारण ना त्याने खूप ठसका येतो खाताना आहे ना जास्त तरी आल्याच्या नंतर. तर मी नॉर्मल पाणी ओतल्यावरती पण बघा की ते छानपैकी तरी येते. आता हे वाटप आहे ना चांगलं परतून घेऊन मग ह्याच्यामध्ये ना मी पूर्ण टोप भरून पाणी ओतलं होतं, कारण की आहे ना मटकी ना पूर्णपणे शिजलेली नव्हती. आणि पूर्ण जर मटकी याच्यामध्ये आपण शिजवलेली घातली ना तर एवढी खास चव नाही लागत, जशी की आता मी ह्या पद्धतीने बनवते ना ह्या पद्धतीने जास्त चव लागते. ह्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड केल्यावरती बघा किती तरी आलेली आहे. जर गरम पाणी ओतलं तर जास्तच ठसका येतो खाल्ल्यावरती. तर ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी ना पाणी ॲड करते आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवते. आता बाकीची आहे ना हे होईपर्यंत ना मटकी शिजेपर्यंत मी बाकीची कामं उरकून घेतली होती. आणि संध्याकाळची जेवणासाठी आहे ना आम्ही पप्पांनी जाऊन वडा आणला होता. त्यांना वडा मिसळ म्हणजे वडा खायचा होता मिसळमध्ये टाकून म्हणून. संध्याकाळी सर्व काम म्हणजे बाकीची कामे मी उरकून घेतली. तोपर्यंत पप्पा घेऊन आले होते वडा मस्तपैकी. मग आम्ही आहे ना मस्तपैकी जेवायला वगैरे बसलो सर्वजणं.
आणि ह्याच्यामध्ये ना मी कोथिंबीर थोडीशी ह्या टायमिंगला ॲड करते की त्याने अजून चव लागावी म्हणून. मी थोडीशी कोथिंबीर आत्ता ॲड करते आणि जेव्हा मी गॅस बंद करते तेव्हा थोडीशी आहे ना कोथिंबीर टाकते, ती थोडी हिरवीगार दिसते. तर हे असं मी प्लेट माझी दाखवते. अशी झाली होती माझी मटकी. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.